इच्छुकांची बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर करण्याऐवजी थेट एबी फॉर्म देण्याची नवी रणनीती अवलंबल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्येक पक्षामध्ये यावेळी इच्छुकांची भाऊगर्दी होती। 2017 नंतर राज्यात नवी महायुती आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आलेली आहे। गेल्या निवडणुकीच्या वेळेला राजकीय समीकरणं यंदाच्या निवडणुकीच्या वेळेला नाहीयेत। नव्या राजकीय समीकरणांमुळे महापालिकांची राजकीय रणनीती सुद्धा आता बदलल्याचं पाहायला मिळतंय। 2 दशकांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची निवडणुकीच्या निमित्तानं होणारी युती भाजप शिवसेना शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरल्याचं बोललं जात आहे। उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्याची नवी रणनीती, इच्छुकांची बंडखोरी टाळण्यासाठी फॉर्म्युला। सोमवार आणि मंगळवारी उमेदवार अर्ज दाखल करणार, इच्छुक उमेदवारांची पळवापळवी रोखण्याचा प्रयत्न। महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजप शिवसेनेसह अन्य प्रमुख पक्षात बैठकांची मालिका सुरू होती। युती आघाडी करताना जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत सुटला नाही। प्रत्येक पक्ष त्या वॉर्डावर अडून बसल्यानं नेत्यांचीही पंचायत झाली। त्यामुळे पक्षांनी पक्षाची उमेदवारी यादी जाहीर करण्याऐवजी उमेदवारांना थेट फोन करून त्यांना एबी फॉर्म देण्याची रणनीती आखली। संभाव्य उमेदवाराला थेट पक्ष कार्यालयात बोलावलं जात असल्यानं ज्यांना उमेदवारी मिळणार नाही अशांना अन्य पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी संधी द्यायची नाही, त्यांची बंडखोरी टाळण्यासाठी ही शक्कल लढवली गेली आहे। नगर परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपमध्ये महापालिका निवडणूक लढण्याची इच्छा असलेले हजारो जण। बहुतेक पालिकांमध्ये एकेका जागेसाठी भाजपकडे 75 ते 100 इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे। त्यामुळे बंडखोरीची सर्वाधिक भीती ही भाजपला आहे। हीच परिस्थिती शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतही आहे। मुंबई मलिकांच्या नावावर भाजपनं ठाम भूमिका घेत त्यांना महायुतीत सामावून घेतलं नाही। राष्ट्रवादीनं आपली ताकद दाखवण्यासाठी उमेदवारी यादी रविवारी रात्री जाहीर केली, मात्र त्यांची पहिलीच यादी वादात सापडली। या यादीत मलिक यांनी नातेवाईकांनाच झुकतं माप दिल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजीचा सूर आहे। राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत वॉर्ड क्रमांक 109 मधून सज्जू मलिक या कुख्यात गँगस्टरला उमेदवारी देण्यात आली आहे। याची नाराजी त्यांच्याच पक्षात अधिक आहे। महायुतीत शेवटपर्यंत जागा वाटपाचा घोळ काही संपत नसल्यानं अनेक ठिकाणी जागांची अदलाबदल करण्याचा विधानसभेचा फॉर्म्युला वापरला गेलाय। विधानसभेत भाजपच्या उमेदवारांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली होती। यावेळी भाजप आणि शिवसेनेत तोच फॉर्म्युला वापरला जातोय। या फॉर्म्युलामुळे भाजपच्या इच्छुकांची वर्णी लागत असून शिवसेनेची सदस्य संख्या वाढेल असा विश्वास आणि समाधान एकनाथ शिंदेंनी केला। त्यामुळे उमेदवारांच्या अदलाबदलीला महायुतीतील दोन्ही पक्षांची सहमती आहे। महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आता सर्वच पक्ष शक्ती आणि युक्तीचा वापर करू लागले। याचा परिणाम काय होणार हे येत्या 16 तारखेला समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।